नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण 45 ते 50 लोकांसाठी पाटवडी रस्सा बनवणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी वडी कशी बनवायची अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। पाटवडी बनवण्यासाठी महत्त्वाचं प्रमाण असतं पाण्याचं। तेच पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मी व्हिडिओमध्ये जरी जास्त प्रमाणात वडी बनवलेली असेल तरी कमी प्रमाण घेऊन कशी वडी बनवावी अगदी डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता पितरपाट महिना पण सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाटवडी बनवावीच लागते। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी पडेल। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाटवडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो अगदी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। घरच्या गिरणीमध्येच आपण दळून घेतलेलं आहे। 4 इंच आलं घेतलेलं आहे। 25 ते 30 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत। 25 ते 30 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे। 2 चमचे त्याच्यामध्ये जिरे घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण पाणी न घालता छान मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता एक पसरट बुडाचं आपण पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये छोटे 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे वडीला फोडणी आहे ती छान खमंग द्यायची आहे। अर्धा चमचा आपण घालायचा आहे हिंग आणि आपण जे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं वाटण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। हे वाटण पण छान तेलावर खमंग असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आपण घातलेली आहे हळद। 1 किलो पिठासाठी 1 चमचा हळद घालायची आहे। जास्त जर हळद झाली तर वडी आपली थोडीशी काळपट होते, म्हणून 1 चमचा अगदी परफेक्ट आहे। आता ही फोडणी छान झालेली आहे। त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आहे? ज्या पातेल्यामध्ये आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच पातेल्याने 2 पातेले आपण पाणी घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार 3 चमचे मीठ घालायचं आहे। आपले जे पोहे खायचे चमचे असतात तेच रेग्युलरचे चमचे मी वापरलेले आहेत। पाण्याला छान उकळी आणून द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे। अगदी हळूहळू टाकायचं आहे, एकदम सर्व पीठ टाकायचं नाहीये, गुठळ्या होणार नाहीये त्याची काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर असं जमत नसेल तर आपली पीठ चाळायची चाळण असते, त्या चाळणीने चाळून तुम्ही हे पीठ याच्यामध्ये टाकू शकता। अगदी एकसारखं हलवायचं आहे, गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। आपण ज्या पातेल्याने बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच पातेल्याने 2 पातेले आपण पाणी घेतलेलं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। वडी आपली छान होते, जास्त घट्टही होत नाही किंवा जास्त पातळही होत नाही। जेवढं मिश्रण आपल्याला घट्ट हवं असतं तेवढंच प्रमाणात हे पाणी आपण सांगितलेलं आहे। अगदी छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। थोडासा हलवायला त्रास होतो। आता ही वडी आहे ती आपण थोडी जास्त प्रमाणात बनवलेली आहे, त्याच्यामुळे हलवण्यासाठी वेळ लागलेला आहे। अगदी एकसारखं उन्हातल्याने किंवा चमच्याने तुम्ही करून घ्यायचंय। थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, वरून गरम पाण्याचाच मारायचा आहे आणि 15 मिनिटं अगदी बारीक गॅस करून आपल्याला हे पीठ छान शिजवून द्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे वडीचं पीठ आहे ते अगदी छान शिजलं गेलं पाहिजे, नाहीतर वडी आहे ती आपली पिठूळ लागते। आता ह्यावर आपण झाकण ठेवूयात, एक 15 मिनिटं मंद गॅस करून छान शिजून देऊयात। आपलं पीठ आहे ते शिजलंय की नाही शिजलंय हे कसं ओळखायचं? 15 मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करायचं आहे। थोडासा ओलसर हात घ्यायचा आहे, अशा पद्धतीने त्याला लावून पाहायचं आहे। जर आपल्या हाताला ते मिश्रण लागत नाहीये म्हणजे आपलं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे। आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे। मी मोठी एक थाळी घेतलेली आहे पसरट, त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते त्या पसरट थाळीमध्ये पसरून घेतलेलं आहे। मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अगदी पातळ अशी आपल्याला वडी छान पसरून लावून घ्यायची आहे। त्यावर आपल्याला खवलेलं खोबरं घालायचं आहे। ओलं खोबरंच मी वापरलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आपण ज्या पातेल्यामध्ये वडी बनवलेली होती, मिश्रण बनवलेलं होतं त्या पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपण वडी छान लावून घेतलेली आहे, पसरून घेतलेली आहे। आता आपण वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ आहेत ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण 4 चमचे खसखस घातलेली आहे। काही खडे मसाले घातलेले आहेत, त्याच्यामध्ये लवंग, मिरी, चक्री फूल, तमालपत्र, मसाला वेलची,
थोडंसं दगडफुलंही घाला, दगडफुलांनी छान स्मेल येतो भाजीचा. आता ह्याच्यामध्ये 4 चमचे आपण धने घातलेले आहेत. 2 ते 3 चमचे आपण घालायचे आहे जिरे, साधे जिरेच घेतलेले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 2 चमचे त्याच्यामध्ये बडीशेप घालायची आहे. बडीशेप आहे ती आपल्याला जास्त भाजून घ्यायची नाहीये, अगदी हलकीशी गरम करून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण काढून घेऊयात. आता आपण वाटण्यासाठी 1 किलो कांदा पातळ चिरून घेतलेला आहे आणि 3 मोठ्या आकाराच्या आपण सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत. जे खोबरं आहे ते मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. आता एक कढई मी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे. कांदा अगदी छान लाल करून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाहीये. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण जे खोबरं घेतलेलं होतं ते मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे. खिसण्यापेक्षा मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं आणि कांद्याबरोबर छान भाजल्याही जातं. एक 60 ग्रॅम आपण लसूण घेतलेला आहे आणि 40 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. ते पण या साहित्यामध्ये आपण छान भाजून घ्यायचं आहे. आपलं हे साहित्य आहे ते छान भाजून झालेलं आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एक मोठी कढई मी घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा लिटर तेल घातलेलं आहे. 3 चमचे आपण घरचा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तुम्ही जर विकतचा वापरणार असाल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरायचा आहे. 2 चमचे हळद घातलेली आहे. हा मसाला छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे सर्व साहित्य ते वाटण छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. वाटणामध्ये आपण खोबरं, कांदा, लसूण, आलं, पांढरे तीळ, खसखस हे सर्व घेतलेलं होतं ते छान बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल वाटणाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. आपण ज्या पातेल्यामध्ये वडी बनवलेली होती त्याच पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं होतं ते पाणीच टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या भाजीला चव चांगली येते. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. एक 4 ते 5 चमचे मीठ घालायचं आहे. आपण ही जी भाजी आहे ती 45 ते 50 लोकांसाठी बनवलेली आहे. आता या रश्श्याला छान उकळी आणून द्यायची आहे. आपली वडी पण आहे ती छान सेट झालेली आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला ही वडी कट करायची असते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या वड्या पाडायच्या आहेत. मी जरी 1 किलोचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तरी तुम्ही जरी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं तर 2 वाट्या पाणी घ्या. हा अंदाज अगदी परफेक्ट आहे. म्हणजे पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे वडी आपली छान अशा पद्धतीने तयार होते. अगदी परफेक्ट वडी पडलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. जास्त पण अशी लुसलुशीत झालेली नाही आहे. जशी आपल्याला पाहिजे आहे तशीच वडी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने छान अशा कापणीच्या आकाराच्या आपल्याला ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. ही वडी अशी सुद्धा खायला खूप छान लागते. त्यातल्या काही थोड्याशा वड्या आहेत त्या रश्श्यामध्ये कुस्करून टाकायच्या आहेत, म्हणजे आपल्या रश्श्याला छान टेस्ट येते. जास्त प्रमाणात बनवतोय रस्सा म्हणून टाकायची आहे. कमी प्रमाणात बनवलं नाही टाकलं तरी चालते. अशा पद्धतीने एवढा घट्ट असा हा रस्सा आपल्याला बनवायचा आहे. ज्यावेळेस आपण सर्व करतो त्यावेळेस एका वाटीमध्ये रस्सा आणि सेपरेट अशा वड्या द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा 45 ते 50 लोकांसाठी पाटवडी रस्सा तयार झालेला आहे. मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूयात अशा छान छान रेसिपी घेऊन.